नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण बघणार आहोत की इंटरनेटमुळे घर बसल्या पैसे कमावण्याच्या उत्तम संधी कोणत्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या संधी देणाऱ्या टॉप 10 वेबसाईट्स नेमक्या कोणत्या आहेत. चला तर मग थेट त्या प्रश्नावर येऊया जो अनेकांच्या मनात असतो. खरंच घरबसल्या काम करून पैसे कमवता येतात का? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर सगळ्यात आधी हे समजून घ्यावं लागेल की ऑनलाईन काम म्हणजे नेमकं काय आणि ते सुरू करायसाठी काय काय गरजेचं आहे. तर हे ऑनलाईन फ्रीलान्सिंग आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे म्हणजे एकाच कंपनीत नोकरी न करता इंटरनेट वापरून वेगवेगळ्या क्लायंटसाठी आपल्या कौशल्यावर आधारित छोटे मोठे प्रोजेक्ट्स करणं. आणि चांगली गोष्ट ही आहे की हे सुरू करणं खूप काही अवघड नाहीये. मुळात फक्त 3 गोष्टी लागतात. एक म्हणजे स्टेबल इंटरनेट कनेक्शन, दुसरं म्हणजे एक लॅपटॉप किंवा मोबाईल, आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे एखादं कौशल्य जे लोकांना हवं आहे, ज्याची बाजारात मागणी आहे. बरं, आता थेट मुद्द्यावर येऊया. संधींचा नकाशा पाहूया. म्हणजे अशा टॉप वेबसाईट्स कोणत्या आहेत जिथे हे सगळं काम आपल्याला मिळू शकतं, तेच आता आपण जाणून घेऊया. चला सुरुवात करूया त्या मोठ्या आणि सगळ्यांना परिचित असलेल्या वेबसाईट्सपासून. या अशा जागा आहेत जिथे जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या कौशल्यासाठी काम मिळतं. मग ते रायटिंग असो, डिझायनिंग असो किंवा कोडिंग. या क्षेत्रातली 2 मोठी नावं म्हणजे अपवर्क आणि फायवर. यांच्यात एक मोठा फरक आहे. अपवर्कवर कसं असतं की प्रोजेक्ट्स पोस्ट केले जातात आणि त्यावर आपण बोली लावतो. तर फायवर याच्या अगदी उलट आहे. तिथे आपण आपल्या सेवेचं एक पॅकेज बनवून ठेवतो, ज्याला गिग म्हणतात, आणि क्लायंट ते विकत घेतो. फक्त अपवर्क आणि फायवर एवढंच नाहीये बरं का. यांच्याशिवाय freelancer.com, पीपल पर आवर आणि गुरु सारखे इतरही मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत. इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रोफेशनल कामांसाठी भरपूर संधी उपलब्ध असतात. ठीक आहे, तर हे झालं मोठ्या प्रोजेक्ट्सबद्दल. पण समजा कोणाला लहान छोटी छोटी कामं करायची असतील तर त्यासाठीही काही खास प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्यांना मायक्रोटास्क वेबसाईट्स म्हणतात. चला त्याबद्दल जाणून घेऊया. पण थांबा, या वेबसाईट्स बघण्याआधी मायक्रोटास्क म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. मायक्रो म्हणजे लहान, तर मायक्रोटास्क म्हणजे अशी छोटी छोटी कामं जी खूप कमी वेळात पूर्ण होतात. जसं की एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचे अगदी छोटे छोटे भाग. या मायक्रोटास्कच्या जगात 2 मोठी नावं आहेत. एक म्हणजे ॲमेझॉन मेकॅनिकल टर्क आणि दुसरं क्लिकवर्कर. या वेबसाईट्सवर डेटा एंट्री, छोटे सर्वे किंवा कंटेंट मॉडरेशनसारखे हजारो सोपी कामं उपलब्ध असतात, जी पूर्ण करून थोडं थोडं करत उत्पन्न मिळवता येतं. आता काही खास कौशल्यांबद्दल बोलूया. समजा एखाद्याची इंग्लिश ऐकण्याची आणि लिहिण्याची क्षमता खूप चांगली असेल तर त्यांच्यासाठी रेव नावाची एक उत्तम वेबसाईट आहे. इथे ऑडिओ ऐकून तो टाईप करण्याचं म्हणजे ट्रान्स्क्रिप्शनचं किंवा व्हिडिओला सबटायटल्स देण्याचं म्हणजे कॅप्शनिंगचं काम मिळतं. आणि मग येतात ते टॉप लेव्हलचे व्यावसायिक, ज्यांच्याकडे खूप अनुभव आहे. अशा लोकांसाठी टॉपटालसारखे एक्सक्लुझिव्ह प्लॅटफॉर्म्स आहेत. इथे साधेसुधे नाही तर मोठे आणि हाय पेईंग प्रोजेक्ट्स मिळतात. आतापर्यंत आपण ज्या वेबसाईट्स पाहिल्या त्या सगळ्या ग्लोबल आहेत. पण याचा अर्थ असा नाही की फक्त आंतरराष्ट्रीय कामच उपलब्ध आहेत. काही प्लॅटफॉर्म्स खास भारतीय मार्केटवर लक्ष केंद्रित करतात. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ट्रूलान्सर. ही एक भारतीय फ्रीलान्सिंग वेबसाईट आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा हा की इथे भारतातलेच क्लायंट्स आणि भारतातलेच प्रोजेक्ट्स मिळतात. त्यामुळे पेमेंट आणि कम्युनिकेशन खूप सोपं होतं. तर आपण आतापर्यंत भरपूर वेबसाईट्स पाहिल्या. पण आता प्रश्न हा आहे की या सगळ्याचा उपयोग काय किंवा याचे नेमके फायदे काय आहेत. चला आता तेच बघूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे घरातून काम करण्याची सोय. ऑफिसला जाण्याचा त्रास नाही, प्रवासाचा वेळ वाचतो. दुसरा फायदा आहे वेळेचं स्वातंत्र्य. आपल्याला हवं तेव्हा काम करता येतं. सकाळी, रात्री किंवा इतर जबाबदाऱ्या सांभाळून सगळं आपल्या हातात असतं. आणि तिसरा फायदा म्हणजे अतिरिक्त उत्पन्न. आपल्या नोकरीसोबत किंवा इतर कामांसोबत फावल्या वेळेत काम करून एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स तयार करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तर ह्या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते, ती म्हणजे जर आपल्याकडे योग्य कौशल्य असेल आणि सातत्याने मेहनत करण्याची तयारी असेल तर ऑनलाईन फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवण्याची एक मोठी संधी आपल्यासमोर आहे. या माहितीमुळे एक मार्ग तर दिसला आहे, संधीही समोर आहेत. आता खरा प्रश्न हा आहे की स्वतःच्या कौशल्याचा वापर करून या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून होणार.